सांख्य योगामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला निष्काम कर्मयोगाबद्दलही सांगतात. अलिप्तपणे कृती कशी करावी, कर्म करताना स्थितप्रज्ञ व्यक्ती कशा प्रकारे अलिप्त असतो, अपेक्षेशिवाय तो व्यक्ती कशा प्रकारे कृती करतो, त्याची बुद्धी कशी चांगली असते, सद्बुद्धी असते, तो व्यक्ती स्वर्गीय सुखांच्या मागे न लागता आपल्या कर्तव्यामध्ये कसा रमतो आणि देवाला कधीही विसरत नाही, भगवंताला कधीही विसरत नाही, हे सुद्धा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करताना सांगतात. पण जो व्यक्ती भगवंताला विसरतो तो कशा प्रकारे स्वार्थी विचार आणि स्वार्थी आचाराचे पालन करतो, तो स्वार्थामध्ये कसा बुडालेला असतो, ह्याचे वर्णनही सांख्य योगामध्ये संत ज्ञानेश्वर